तर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. माढ्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार अशी माहिती अभिजित पाटलांनी दिली आहे. त्यामुळे ज्या चर्चा आता सध्या सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आणि शरद पवारांचेही उमेदवार घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवणार. तर या संदर्भात आता सोलापूरमध्ये मोठी घडामोड घडलेली आहे, कारण माढ्यातले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचं अभिजित पाटील यांनी म्हटलंय. बारामतीमध्ये काल बैठकांचं सत्र पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चांना उधाण आलंय. काल आम्ही दादांकडे भेटलो. खासदार साहेब, सर्व पक्षातली आमच्या आमदार आणि एकत्र लढणे ह्या विषयावरती चर्चा झाली आणि मग एकत्र लढत असताना आम्ही घड्याळाला सोबत घेऊन आम्ही इथे निवडणूक लढण्याचा आमचा एकमत झाला आहे. जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो त्याप्रमाणे घ्यायला आणि मग खासदार साहेब, मोठे दादा, विजय दादा यांच्याशी आमची अंतिम चर्चा करून तो निर्णय घेण्याचं आम्हाला सांगितले. तुम्ही घड्याळावर जिल्हा परिषद लढवू शकता? हो, लढवणार आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.